नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, मी केतन बर्वे, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण चाललो आहे शिवनेरीवरती। सो पाहत राहा तुम्ही। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। वाजलेले आहेत सकाळचे 6। सो आम्ही आता निघतोय, 3 तासामध्ये पोहोचू आणि सुरुवात करू गड चढायला। प्रत्येक ब्लॉगरला मी हेच सांगेन की बाबा आपण जेव्हा स्टार्टिंग करतो ब्लॉगिंगची तेव्हा शिवनेरी किल्ल्यापासून चालू करावी पहिला ब्लॉग। मी तर नाही केला, पण तुम्हाला चान्स आहे, सो तुम्ही करत असाल चालू तर मग तुम्ही नक्कीच करा। माझी व्हिडिओ पाहत राहा। आम्ही आलो आहे आता घाटामध्ये। कोणता घाट आहे का? हा माळशेज घाट। माहिती आहे। चला काहीतरी कळतंय। सो हा व्ह्यू अतिशय खूप सुंदर दिसतोय यार, खरंच मस्त वाटतंय। सो गाडीमध्ये पेट्रोल खूप कमी आहे, संपायच्या याच्यामध्ये। सो कसं मी पोचेन आता पुढे? पेट्रोल पंप भेटतोय नाही भेटतोय माहीत नाही, कारण मी टाकायला विसरलो होतं, पण कसं संपलं मला कळत नाही। बघूया आता पुढे, कुणाला तरी विचारायला लागेल। मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर पोचू तसं काय एवढा इश्यू नाही आहे, येताना प्रॉब्लेम होईल। बघू, लेट्स सी। सो व्ह्यू एन्जॉय करा आणि पाहत राहा। फायनली आम्ही पोचलो आहे। पेट्रोल पंप मिळालं खालीच, बरोबर गाडी बंद व्हायच्या टायमाला। सो नशीब। आणि आता आम्ही पोचलेलो आहे। सो तुम्ही एन्जॉय करा। तुला काय बोलायचं? चढते तसं तर काय इकडे आहे नाही ट्रेक एवढं करण्यासारखं। सोपं आहे, बेसिक आहे। ज्याला अगदीच ट्रेक हवाय त्यांनी साखळीच्या मार्गाने जावं। मला येतं हे असं जावं। मग कोणाला दम लागले म्हणून लगेच दमाल, पण आमच्याकडे टाइम कमी आहे, कारण काम आहे। 3 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे। रस्त्याने एक रस्ता आहे जो सरळ शिवाई देवी मंदिराकडे जातो, आणि एक आहे तो वरती जातोय। ते कुठे येते अजून आम्हाला सुद्धा कळले नाही आहे, पण इथे जिथे तिथे बघाल तर प्रत्येक झाडाला त्या झाडाचं नावाच्या नेमप्लेट लावलेले आहेत। आज खूप दिवसांनी मी व्लॉगमध्ये, त्याचं रिझन म्हणजे माझं बिझी शेड्यूल। केतनचं आणि माझं शेड्यूल वेगवेगळं असल्यामुळे आम्ही कधीच म्हणजे मेजॉरिटी ऑफ टाईम एकत्र नसतो। आज खूप दिवसांनी आम्ही बाहेर पडलो। लास्ट टाईम त्यांचा अचानक प्लॅन झाला ठाण्यावरून डायरेक्ट रायगडला जायचा। आज शिवनेरीचा प्री प्लॅन होता। 5:30ला निघायचं ठरलं, 6ला निघालो, आणि प्रचंड थंडी होती। म्हणजे इतकी की आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो मुरबाडच्या आसपास, मालेब गाव म्हणून गाव होतं इथे, तिथे थांबलो होतो। थांबण्याचं रिझन म्हणजे एकतर काहीच खाऊन नव्हतं निघालो, लवकर निघालो होतो, आणि त्याच्यामुळे चहा प्यायचा होता। आणि तिथे पोचेपर्यंत
थंडीमुळे इतकी घाणेरडी वाट लागली होती आमची, म्हणजे आम्ही अक्षरशः असं कुडकुडत होतो, कापत होतो. आणि पूर्ण रस्त्याला अगदी मस्त असा अंधार होता, खूप थंडी होती. इतका तर तुम्ही बघू शकता तसं छान पॅकपूक दोघं आहोत. स्टील एवढी थंडी होती की हालत खराब होत होती आमची. सो जर थंडीच्या दिवसांमध्ये शिवनेरीला यायचा प्लॅन करत असाल तर माझं तरी असं स्पेशल म्हणणं आहे की पूर्ण पॅक होऊन या. जितके गरम कपड्यांचं लेअर करता येतील करा, कारण एका लिमिटनंतर खूप थंडी लागते आणि ते सहनच नाही होत. असं तर केतनला बघताय पूर्ण असा छान पॅक झाला आहे. मला तर पॅक करूनच आणावं लागतं गाडीवर जायचं असेल तर, कारण मीच अर्धी गारटलेली असते. आता कुठे जायचं आहे आपल्याला, कारण हा रस्ता आणि एक वरचा पण रस्ता आहे तो वरती किल्ल्यावर जातोय, तर आपण मंदिरात जाऊया. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला असे बोर्ड दिसतील झाडांना लावलेत, ते आहेत फुलांची आणि ते झाडांची नावं. सो तुम्ही आलात तर खूप बघा, आणि खूप झाडं आहेत इकडे, खूप झाडं आहेत, खूप फुलं आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, खूप म्हणजे काय काय बघण्यासारखं आहे आणि खूप छान वाटतं. आणि कसंही अरे ते चिक्या गेलं काय असे बोर्ड लावलेले आहेत, कोल्हा वगैरे बर्ड्स आहेत वेगवेगळे. आणि तशी महाराजांची जन्मभूमी आहे, इथेच त्यांचा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला बोललेलं की जेव्हा स्टार्टिंग कराल तेव्हा जर तुम्ही किल्ल्यांपासून चालू करते तर मग हा पहिला घ्या. आणि खरंच खूप छान आहे, वाटत नाही की ट्रेक करतोय. आणि खूप स्वर्ग म्हणाल तर इकडे, कारण खूप झाडं आणि खूप फुलांनी भरलेला हा गड आहे पूर्ण, आणि खूप छान आहे बघण्यासारखा. तुम्ही या नक्की, फॅमिलीला घेऊन आलात तरी चालेल, कारण लहान मुलं पण हे करू शकता इझिली. खूप छान आहे, एन्जॉय करा आणि बघत राहा.
सो आमचं झालेलं आहे गड फिरून आणि इथेच आता व्हिडिओ एंड करतो. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कशी आहे आणि सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच आणि व्हिडिओ एन्जॉय करा. व्ह्यूज बघा, एन्जॉय अँड सबस्क्राईब माय चॅनल.